जय शिवराय पब्लिक. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. IT जॉब मिळवणं किती सोपं आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सगळ्यात अगोदर सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जय शिवराय जय शिवरायचा स्पॅम करायचा आहे, कारण या व्हिडिओचा रीच सगळ्या मराठी पोरांपर्यंत गेला पाहिजे. IT जॉब मिळवणं किती सोपं आहे, कोणकोणत्या गोष्टीला तुम्हाला टॅकल करायचं आहे हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, त्यामुळे डोंट मिस दिस व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा. विषय कसा आहे, पोरं IT जॉबचं स्वप्न बघतात, IT जॉबसाठी प्रिपरेशन चालू करतात. परंतु मित्रांनो, दुनिया लई स्वार्थी आहे. स्वार्थीसोबत दुनिया फसवणारी पण आहे, त्यामुळे सावध राहायचं बरं का. ह्या गोष्टी पण मी या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. पहिल्यांदाच तुम्हाला सांगतोय, IT जॉबसाठी तुम्ही प्रिपरेशन करत असताना पहिली गोष्ट तर तुम्ही कोर्स खरेदी करता, आणि कोर्स खरेदी करताना तिथंच तुम्ही चुकता. आता पायथन सारखा कोर्स, डेटा ॲनालिस्ट सारखा कोर्स, डेटा सायन्स सारखा कोर्स पोरं पुण्यासारख्या ठिकाणी इव्हन कुठे हैदराबादला जातात, मुंबईला जातात, तिथे जाऊन कोर्स खरेदी करतात, कोर्सेस घेतात. पण त्यांना परत कळतं, माझ्यासोबत तर फ्रॉड झाला, मला तर फसवलं गेलं, मला ना कुठली प्लेसमेंट दिली, मला ना चांगलं शिकवलं, PPTवर शिकवलं. मला पोरांचे कमेंट्स आहेत, मला पोरांचे फीडबॅक आहेत. PPT चालू होती, PPT वरती एक जण येत होता, सांगत होता, दिस इज समथिंग पायथन, दिस इज डेटा ॲनालिस्ट, व्हॉट इज दिस. म्हणजे जर तुम्हाला मोरानो चांगला क्वालिटी कॉन्टेंट भेटत नसेल आणि तुम्ही 50,000 हजारो फीस देत असाल, तर सगळ्यात अगोदर माझी विनंती सगळ्यांना आहे, सावध राहा. बाई 10 वेळा विचार करून जावा ना त्या क्लासला, इन्स्टिट्यूटला, बघा, रिसर्च करा. त्या तिथले जे स्टुडंट्स होते आधी त्यांना विचारा, कारण एकदा बघा चूक होते, इट्स ओके ना. चूक झाल्यानंतर परत पश्चाताप करण्यापेक्षा आधी त्या गोष्टीला बघा की चूक नाही झाली पाहिजे. येते लक्षात सगळ्यांना. त्यामुळं बघा, आम्हाला व्हिडिओ भेटला नाही, आम्हाला कुणी सांगितलं नाही, आम्ही फसलो, आम्ही चुकलो. पण तुम्हाला सांगण्याचं रिझन आहे, तुम्ही फसू नये, तुम्ही चुकवू नये, तुम्हाला चांगला गायडन्स भेटावा. आम्हाला भेटला नाही, प्रामाणिकपणे नाही भेटला, त्यामुळे फसलो आम्ही. IT जॉबसाठी 2-2 हजार रुपये दिले, 3-3 हजार रुपये दिले, राईट. क्लासमध्ये पण फसलो. त्यामुळं तुम्ही फसले नाही पाहिजे, येते लक्षात. त्यामुळे ही विनंती आहे सगळ्यांना की बाई रिसर्च करा, खरंच चांगलं शिकवलं जाते का, खरंच प्लेसमेंट दिली जाते का, खरंच प्रिपरेशन करून घेतलं जाते का. नाहीतर उगीच पैसा 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 फक्त तुमचा घेतला जातो, आणि देन तुम्ही कोण, कुठले, काय संबंध. अशी वागणूक जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही काय उपयोग आहे का कोर्स करून, मला सांगा. आणि अशी भेटले वागणूक, हे स्टुडंटच्या फीडबॅकवर बोलतोय मी, असंच बोलत नाही हवेत. त्यामुळे पोरांनो, जर कोर्सेस करत असाल तर पहिल्यांदा रिॲलिटी चेक करणं लय गरजेचं आहे. आता पुढली गोष्ट, मग जर असे क्लासेसवाले असतील ना की बाई जे खरंच चांगलं शिकवतात, डेफिनेटली आहेत, यू नीड टू रिसर्च दॅट. ओके, तुम्हाला रिसर्च करायचं नसेल तर मला तुम्ही भेटा, मी तुम्हाला सांगेल की खऱ्या अर्थाने कुठला क्लास तुम्हाला सगळ्यात भारी शिकवेल आणि इव्हन प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दे. ओके, फाईन. सो नाव नेक्स्ट मुवमेंट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची ती म्हणजे IT जॉब मिळवणं कसं सोपं आहे, ते पण पायथन करून, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. ओके, बघा, पायथनची फुलस्टॅकची सिरीज आपण स्टार्ट करतो रविवारपासून, 26 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून. त्याच्यामध्ये पूर्ण पायथन मी कव्हर करणार आहे. पायथन, कोर पायथन, ॲडव्हान्स पायथन, त्याचे फ्रेमवर्क्स, मग डेटा सायन्स ज्यांना करायचे ते करू शकतात, डेटा ॲनालिस्टमध्ये ज्यांना जायचे ते करू शकतात, AI ML ज्यांना करायचे ते करू शकतात, सगळे करू शकतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तुमची कुठलीही फील्ड असू द्या, तुमचा कुठलाही सब्जेक्ट असू द्या, एव्हरीवन कॅन डू द पायथन. ओके, पण पायथन करून जॉब मिळवणं सोपं काय हे मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण परंतु आत्ता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांड जावाला आहे. सर पायथन करून काय सांगताय तुम्ही, ऐका जावावाले, पायथन कसं जावाच्या पुढे जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. जावाला सध्या डिमांड आहे, डेफिनेटली आहे. जावाला डिमांड काय माहिती आहे का, कारण जे कोरचे प्रोजेक्ट्स होते जे 2005 पासून चालू आहेत ते सगळे जावामध्ये बनत आले. पायथन आता मार्केटमध्ये आलं AI मुळे. आणि पुढल्या 2 वर्षात मित्रांनो, पायथनचं जर नाव गाजणार आहे, जसं आधी आणि जावा गाजते ना, सेम गोष्ट पायथनची होणार आहे. पायथनचा स्कोप, डिमांड लय वाढणार आहे भाऊ. त्यामुळे पायथन करणं काळाची गरज बनणार आहे, म्हणजे बनणार आहे. मी असं म्हणत नाहीये जावा खाली जाईल, बिलकुल नाही. जावा त्याच लेवलनं वरती येत चालले. त्यामुळे जावाच्या ठिकाणी योग्य आहे, पायथनच्या ठिकाणी योग्य आहे. आपल्याला आपल्या ठिकाणी योग्य राहणं काळाची गरज आहे. त्यामुळे पायथनचा स्कोप नक्की वाढणार आहे. जावाचं कमी होणार अशी कुठलीही भानगड नाहीये, जावा सुद्धा राहणार आहे. पण पायथनचा स्कोप AI मुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग एवढं यूजमध्ये चालू आहे ना,
मग ते नेटफ्लिक्स असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल. आता माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा भेटला, स्क्रोल करत 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 कोण आहे पायथन केल्यावर जॉब भेटते म्हणणारा, तुम्ही क्लिक केलं. माझा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या युट्यूबच्या रेकमेंडेशन फील्डमध्ये येणं, भाई कुणाची किमया आहे, कुणाची कृपा आहे? पायथनची कृपा आहे, पायथनमध्ये असणाऱ्या कोडची कृपा आहे, राईट. ज्याच्यामुळे तुम्हाला रेकमेंडेशन फीचर जे यूट्यूबचं आहे त्यानं माझा व्हिडिओ तुम्हाला रेकमेंड केला. इव्हन इंस्टाग्रामवरती लेट्स सपोज तुम्ही रील्स बघत चालले, रील्स एखादी तुम्हाला आवडली, ओके, एक नंबर आवडली रील्स, भाई तुम्ही जर ती रील्स कंटिन्यू 2-3 वेळा बघितली, तशाच रील्स येणार तुम्हाला. ती समजून घेणार तुमचा इंटरेस्ट कशात आहे. एखाद्या प्रेमाच्या रील्स बघितलेल्या तुम्ही, प्रेमाच्या सगळ्या तुम्हाला त्याच रील्स येणार. व्हॉट इज द रिझन? भाई तुमचा इंटरेस्ट या ठिकाणी कॅप्चर केला जातो आणि ते कॅप्चर करण्यासाठीचं टूल पायथननं बनवलंय, पायथनमध्ये बनताय. त्यामुळे पायथन लय मोठा आहे रे बाबा. इवन दुसरी गोष्ट, तुम्ही स्विगी, झोमॅटो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन हे कधी यूज केलाय? हे जर तुम्ही यूज केलं असेल त्याच्यामध्ये सुद्धा भाई तुम्हाला जे प्रोडक्ट्स आवडतात ते तुमच्या होम पेजवर येतात. माझ्या होम पेजवर वेगळे प्रोडक्ट, तुमच्या होम पेजवर वेगळे प्रोडक्ट्स. का बरं? माझा इंटरेस्ट वेगळा, तुमचा इंटरेस्ट वेगळा, दुसऱ्या कोणाचा इंटरेस्ट वेगळा, तुमच्या इंटरेस्टनुसार प्रोडक्ट्स दाखवले जातात. हाऊ इट इज पॉसिबल? बिकॉज ऑफ पायथन. पायथनच्या लायब्ररी त्या ठिकाणी यूज केल्या जातात आणि जेणेकरून मित्रांनो रेकमेंडेशन तुम्हाला दाखवण्यात येतात. कशामुळं? पायथनमुळं. एवढंच नाही भाऊ, एवढंच नाही, लाखो एम्प्लॉयचा डेटा आहे. विप्रो असेल, TCS असेल, तर लाखो एम्प्लॉयच्या डेटामधून काही पर्टिक्युलर एम्प्लॉई मला सॉर्ट करायचे, राईट. सो या ठिकाणी डेटा ॲनालिस्ट नावाची टेक्नॉलॉजी नावाचा जो कॉन्सेप्ट आहे, राईट, जॉब प्रोफाईल आहे, तुम्ही त्यासाठी सुद्धा प्रिपेअर करत असेल ना, डेटा ॲनालिस्ट. त्याचं काम काय असतं? तुम्हाला खूप सारा डेटा दिला जातो, ॲनालिस्ट कर हा डेटा, ॲनालिसिस करावा लागतो डेटाचा आणि त्यानुसार तुम्हाला आउटकम द्यावा लागतो. तर हे सगळं पॉसिबल कसं आहे? पायथन. यू नीड टू यूज द पायथन. पायथनच्या लायब्ररीज आहेत खूप साऱ्या आणि त्या पायथनच्या लायब्ररी मी काहीतरी रिसर्च केला मित्रांनो, 11,000 प्लस लायब्ररी आहेत. 11,000 प्लस. इट्स नॉट अ जोक. एवढं शिकायला भाई आय डोंट नो किती दिवस जातील, पण खूप साऱ्या लायब्ररी पायथन प्रोव्हाइड करतोय, ज्याचा यूज करून लय काय काय होणार आहे. त्यामुळं बिंदास पायथन करायचे. पायथन करत करत असताना काही आणखी गोष्टी करायच्या जेणेकरून IT जॉब घेणं पोरांनो लय सोपं राहणार आहे. ते मी कसं सांगतो का, पायथन तर मी शिकवणार आहे, मी शिकवणार आहे, फ्रीमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी माझ्यासोबत शिकायचे, एकदम मराठी भाषेमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या कम्युनिकेशनवरती तुम्हाला ध्यान द्यायचं. कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं ते पण मी सांगणार आहे आपल्या लाईव्ह बॅचेसमध्ये, लाईव्ह लेक्चरमध्ये जे फ्री असणार आहे. कम्युनिकेशनसाठी काय ट्रिक्स फॉलो करायच्या, कसं काय करायचं. DSAचं प्रिपरेशन तेवढंच महत्त्वाचं लागणार आहे. DSAचं प्रिपरेशन पायथनमध्ये कसं करायचं, डोंट वरी, मी सांगतो. पुढली गोष्ट, DSA झालं. प्रोजेक्ट्स पायथनचा यूज करून कोर पायथनमध्ये प्रोजेक्ट कसे बनवायचे, वेब डेव्हलपमेंटमध्ये प्रोजेक्ट कसे बनवायचे, पुढे ॲडव्हान्स पायथनमध्ये डिजांगो असेल, फ्लास्क असेल, फास्ट API असेल, याचा यूज करून प्रोजेक्ट कसे बनवायचे मी सांगेन. सगळे प्रोजेक्ट बनवायचे, सगळे रिझ्यूममध्ये टाकायचे. रिझ्यूम कसा बनवायचा हे मेन आहे. प्रॉपर रिझ्यूम कसा पाहिजे हे मी सांगेल. आता सगळं तुमचं झालं, ओके. मॉक इंटरव्ह्यूज, तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा असेल, लगेच रीच करायचा मॉक इंटरव्ह्यू मी घेईल. म्हणजे ओव्हरऑल तुमचं प्रिपरेशन करून घेण्याचं काम हा तुमचा भाऊ करणार आहे. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, ओके. IT जॉब प्रत्येकाला लागणार, प्रत्येक मराठी पोरगा पुढे गेला पाहिजे. हा जो व्हिडिओ आपण उचलला होता जावासाठी, चालू आहे, पायथनसाठी उचलतोय, हा पण चालू राहील. त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जय शिवराय लिहायला विसरायचं नाही बरं का, अजिबात विसरायचं नाही. त्यामुळे सगळं प्रिपरेशन तुमचं करून मी घेणार, ओके. आणि हे झाल्यानंतर सर आता जॉबची वारी, हाऊ वी कॅन अप्लाय फॉर द जॉब. आणि जॉब पायथनसाठी मार्केटमध्ये तोपर्यंत येणार, आपलं पायथन संपणार आणि जॉब मार्केटमध्ये पायथनचे भरून येणार. आता सुद्धा आहेत, कमी आहेत थोडेसे, हळूहळू यायचं मार्केट वाढणार आहे. त्यामुळं पायथन ज्यानं केलंय डिमांड वाढणार आहे भाई, खतरनाक डिमांड वाढणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लगेच स्टार्ट करायचं आहे. पायथन एक पायथन, पायथन दोन्ही पण पायथनच. आता जावा संपलं, पायथनची बारी. ओके. त्यामुळे सगळ्यांनी पायथन सुरू करायचं, पायथन स्टार्ट करायचं आपल्यासोबत रविवारपासून संध्याकाळी 6 वाजता, ओके. परत एकदा विनंती,
या व्हिडिओचा रीच वाढण्यासाठी प्रत्येकाने लाईक आणि कमेंट करायचे. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय.